सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. दिवस आहे डे 13. पार्ट ऑफ स्पीच चालू होते. त्यातला लास्ट सेकंड 2 पार्ट राहिले. सेकंड लास्ट आहे हा आहे पार्ट. आजच्या टॉपिकचं सब्जेक्ट आहे म्हणजे नाव आहे कंजंक्शन. कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे पार्ट ऑफ स्पीच मधले 2 छोटे छोटे टॉपिक आहेत छोटे पण इम्पॉर्टंट आहेत. आता आज आपण या व्हिडिओमध्ये कंजंक्शन नेमकं काय असतं, कुठे वापरतात आणि याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, हे सगळे जे आहे तर ते प्रश्न याच्यावर बेस असतात. त्याच्यामुळे हा टॉपिक समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. चला तर मग आपण काय करूया, डेफिनेशन पाहूया कंजंक्शनची. कंजंक्शन इज द वर्ड दॅट जॉईन्स द वर्ड, फ्रेजेस, क्लॉज किंवा सेंटेन्स. म्हणजे कंजंक्शन असा शब्द आहे जो 2 वाक्य, 2 फ्रेजेस, 2 क्लॉजेस किंवा सेंटेन्सला जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. मराठीमध्ये याला उभयन्वयी अव्यय असं म्हणतात. इट हेल्प्स टू कनेक्ट द आयडिया स्मूथली अँड लॉजिकली. याच्या कनेक्शन मुळे काय होतं, एखादी आयडिया आपल्याला स्मूथली अँड लॉजिकली कळण्याला मदत होते, करेक्ट करता येते. आता एक्झाम्पल बघा, रिया अँड सीता आर फ्रेंड्स. सेकंड सेंटेन्स आहे, आय वॉज टायर्ड बट आय एम फिनिश्ड माय वर्क. मी थकलेलो होतो पण मी माझं काम पूर्ण केलं. ही विल कम इफ यू कॉल हिम. तो येईल जर तू त्याला कॉल केला तर. इफ मुळे काय करता, इफ मुळे काय कळतंय की हे 2 वाक्य, ही विल कम कधी येईल तर जर तू त्याला कॉल केला तर, तू त्याला बोलवलं तर. आता टाइप्स ऑफ कंजंक्शन मध्ये 3 टाईप आहेत कंजंक्शनचे. तर पहिला जो टाईप आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्याची डेफिनेशन बघूया. इट जॉईन्स टू वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. म्हणजे दोन्ही त्याचं मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असं काही नसतं. तर दोन्ही पण गोष्टी, दोन्ही पण फ्रेजेस, दोन्ही पण ज्या आपण सेंटेन्स जोडणार आहे ते इक्वल इम्पॉर्टंट असतात. इक्वल इम्पॉर्टंट म्हणजे काय, तितकेच महत्वाचे असतात. त्यात मेन आणि सब असं काही नसतं की एक हा महत्वाचा, हा गौण, मुख्य पद, उपपद असं काही नसतं. तरी दोन्ही पण इक्वल इम्पॉर्टंट असतात. आता लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे. याच्यामध्ये आपण फॅन बॉईजनी लक्षात ठेवू शकतो. FANBOYS. तुम्ही म्हणतात मॅडम हे काय आहे. F म्हणजे फॉर, A म्हणजे अँड, नो म्हणजे नॉर, B म्हणजे बट, O म्हणजे ऑर, Y म्हणजे एट आणि S म्हणजे सो. लक्षात कसा ठेवायचा, तर फॅन बॉईज. ह्या फॅन बॉईज मुळे काय कळतं आपल्याला, F फॉर, A फॉर अँड, N फॉर नॉर, B फॉर बट, O फॉर ऑर, Y फॉर एट आणि S फॉर सो. तर हा फॅन बॉईज असं लक्षात ठेवायचं. हा आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. एक्झाम्पल बघा, शी लाईक्स टी अँड कॉफी. म्हणजे तिला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतं. तर अँड या शब्दाने काय केलंय, दोन्ही वाक्यांना जोडलेलं आहे. ही इज पुअर बट ऑनेस्ट. तो गरीब आहे पण प्रामाणिक आहे. ह्या बटनी पुअर आणि ऑनेस्ट हे दोन्ही शब्द काय केले आहे, जोडलेले आहे. हरी अप और यू विल मिस द बस. घाई करा नाहीतर काय होईल, परिणाम काय होईल, यू विल मिस द बस. और या वाक्याने काय केलंय, और या वाक्याने 2 शब्द जोडलेले, 2 वाक्य जोडलेले आहे. ही वॉज टायर्ड एट ही कंटिन्यूड वर्किंग. म्हणजे याच्यामध्ये काय केलं, तो थकला होता पण ही कंटिन्यू वर्किंग, त्याने त्याचं काम पूर्ण केलं. एटनी हे 2 वाक्य जोडलेले आहेत. इट वॉज रेनिंग, इथं इटचा टी राहिला. इट वॉज रेनिंग सो वी स्टे इनसाइड. बाहेर पाऊस पडत होता म्हणून आम्ही, सोनी काय केलंय, वी स्टे इनसाइड म्हणजे आम्ही आतमध्येच थांबलो. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ कंजंक्शन. जो होता काय होता तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याच्यामध्ये दोन्ही वाक्य तितकीच महत्वाची असतात, इक्वल इम्पॉर्टंट असतात. त्याला जोडण्यासाठी जे शब्द वापरतो त्याला आपण शॉर्टकट मध्ये फॅन बॉईज म्हणजे काय काय वापरतो. F फॉर, A फॉर अँड, N फॉर नॉर, B फॉर बट, O फॉर ऑर, Y फॉर एट आणि S फॉर सो. फॅन बॉईज लक्षात ठेवायचं. सेकंड टाइप बघूयात, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इट जॉईन्स द सबऑर्डिनेट म्हणजे डिपेंडंट क्लॉज. सबऑर्डिनेट म्हणजे काय, जे एक मुख्य पद असतं त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, जे मेन क्लॉज वर डिपेंड असतं. म्हणजे मेन क्लॉज असतो इंडिपेंडेंट आणि सबऑर्डिनेट जो क्लॉज आहे तो असतो डिपेंडंट. आता इयत्ता 9वी आणि 10वीच्या मुलांना
क्लॉज जॉईन करायला येतात. आणि काही इंग्लिश मिडियमची जी मुलं आहेत त्यांना क्लॉजेस ओळखायला येतात. त्यांना क्लॉजेस काय येतात? ओळखायला येतात. मग आता हा सबऑर्डिनेट कंजंक्शन मध्ये इट जॉईन्स द सबऑर्डिनेट क्लॉज टू मेन क्लॉज. म्हणजे डिपेंडंट क्लॉज हा इंडिपेंडंट क्लॉजला जोडला जातो. यासाठी कोणता वर्ड वापरतो आपण? तर सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरतो. इट शोज द रिलेशनशिप सच एज टाइम, कॉज, कंडिशन, कॉन्ट्रास्ट अँड पर्पज. हे सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरतो. बघा इथे टाइम दिले. टाइमच्या रिलेटेड असेल तर काय वापरतो आपण? आफ्टर, बिफोर, व्हाईल, सिन्स. कॉज किंवा रिझनच्या रिलेटेड असेल तर बिकॉज, ऍज, सिन्स. कंडिशन असेल, कंडिशन म्हणजे काय? अट असेल तर इफ किंवा अनलेस. हे दोन शब्द आपण वापरतो. कॉन्ट्रास्ट मध्ये ऑल्दो याचा अर्थ जरी असा होतो, इवन दो तरी पण असा त्याचा अर्थ होतो. पर्पज, सो दॅट, इन ऑर्डर दॅट. हे आपण याच्यासाठी हेतू असेल काही तर आपण तो दाखवण्यासाठी सो दॅट आणि इन ऑर्डर टू दॅट. आता एक्झाम्पल बघूया. आय स्टेड ऍट होम. मी घरी थांबलो कारण बिकॉज इट वॉज रेनिंग. कारण पाऊस येत होता. हे दोन क्लॉजेस आपण काय केले? एकत्र केले. इफ यू वर्क हार्ड. जर तुम्ही चांगलं काम केलं, कठीण परिश्रम घेतले, यू विल सक्सीड. तुम्हाला यश नक्की मिळेल. शी वॉज हॅपी व्हेन शी हर्ड द न्यूज. म्हणजे तिला आनंद होईल केव्हा? जेव्हा ती बातमी ऐकेल. वेट हिअर अंटिल. अंटिल या शब्दाने काय केलं इथे तुम्हाला? अंटिल म्हणजे जोपर्यंत. आय रिटर्न. अंटिल आय रिटर्न. अंटिल या शब्दाने दोन सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज काय केलेत? जोडलेले आहे. आता हातला लास्ट एक्झाम्पल बघूया. ऑल्दो ही इज रिच. जरी तो श्रीमंत असेल, ही इज अनहॅप्पी. जरी तो श्रीमंत असेल तरी तो कसा आहे? आनंदी नाही, अनहॅप्पी आहे म्हणजे दुःखी आहे. ओके. आता थर्ड जो टाईप आहे तो आहे को रिलेटिव्ह कंजंक्शन. हे इम्पॉर्टंट आहे. हे पेपरला येतच तुम्हाला. ऍज सुन ऍज पॉसिबल, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, इदर ऑर, याच्यामध्ये बोथ अँड, सो दॅट असे ते तुम्हाला बऱ्याच वेळेला हे कंजंक्शन जोडण्यासाठी पेपरला दिलेले असतात. त्याचा आपण सेपरेट टॉपिक जेव्हा आपण ग्रामर मध्ये छोटे छोटे टॉपिक कव्हर करू तेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ करणार आहोत. आता एक्झाम्पल बघूया. कोरिलेटिव्ह कंजंक्शनची डेफिनेशन राहिली. दीज आर द पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट वर्क टुगेदर टू जॉईन इक्वल पार्ट्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे काय की याच्यात पण जसं आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये पाहिलं होतं की दोन्ही सेंटेन्स कसे आहेत? इक्वली इम्पॉर्टंट आहेत. याच्यात पण दोन्ही सेंटेन्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत. पण याच्यात आपण एकच वर्डनी जॉईन केलं तर याच्यामध्ये आपण दोन वर्ड वापरणार आहे. म्हणजे बोथ अँड, इदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, वेदर ऑर. हे त्याचे एक्झाम्पल आहे. दोन्ही पण जे वाक्याचे हे आहेत वर्ड्स आहेत टुगेदर जॉईन द इक्वल पार्ट ऑफ सेंटेन्स. म्हणजे दोन्ही पण पार्ट तितकेच महत्वाचे आहेत. एक्झाम्पल बघूया. बोथ रमेश अँड सुरेश. इथं बोथ आणि अँड या वाक्याने आपले म्हणजे दोन एकत्र जोडले. दीज आर द कोरिलेटिव्ह कंजंक्शन. बोथ रमेश अँड सुरेश आर प्रेझेंट. यू कॅन इदर स्टे हिअर ऑर कम विथ अस. तू इथे थांबू शकतो किंवा आमच्या बरोबर येऊ शकतो. हे दाखवण्यासाठी इदर ऑर वापरलाय. निदर द टीचर, नायदर द टीचर नॉर स्टुडंट वेअर लेट. शी वॉज नॉट ओनली म्हणजे ती फक्त इंटेलिजंट नाही बट ऑल्सो. नॉट ओनली आणि बट ऑल्सो काय केलंय? दोन वाक्य जोडले. हार्डवर्किंग आणि इंटेलिजंट हे दोन शब्द जोडण्यासाठी नॉट ओनली बट ऑल्सो याचा उपयोग केलेला आहे. आय डोंट नो वेदर ही विल कम ऑर नॉट. आता इथं काय केलंय? वेदर. वेदर जो आहे तुमचा या वेदरनी काय केलंय? वेदरनी तुमचा वेदर ऑरनी तुमचे दोन वाक्य जोडले. आय डोंट नो वेदर ही विल कम ऑर नॉट. हे दोन वाक्य तुमचे वेदर आणि ऑरनी जोडलेले आहे. येईल की नाही येईल असं हे सांगण्यासाठी आले. खूप सोपा टॉपिक होता कंजंक्शनचा. इझी आहे, इझी लक्षात येण्यासारखा आहे. पार्ट ऑफ स्पीचचा 7वा प्रकार आहे. आता पार्ट ऑफ स्पीचचा 8वा प्रकार जो आहे इंटरजेक्शन थोड्याच वेळात पाहूया. मागाच्या व्हिडिओचा रिमेनिंग पार्ट म्हणजे इंटरजेक्शन. 13वा आहे. इंटरजेक्शन चालू आहे. इंटरजेक्शनची डेफिनेशन समजून घेऊया. इट इज द वर्ड or a short expression that shows the sudden feeling or emotion such as joy, sorrow, surprise, pain, anger, approval, etc.
म्हणजे काय सांगितलं या शब्दामध्ये, की एक अचानक येणारी भावना आहे जी आपल्या तोंडातून अचानक उद्गार येतात, आणि उद्गार येतात म्हणून आपण याच्या पुढे ओळखायचे खूप सोपे आहे. पार्ट ऑफ स्पीच मध्ये जर आयडेंटिफाय करायला आले की आयडेंटिफाय द इंटरजेक्शन, तर सगळ्यात सोपं आहे, याच्या समोर एक्सक्लामेटरी साईन असतं. एक्सक्लामेटरी साईन इज यूज आफ्टर दिस वर्ड. ह्या शब्दांच्या पुढे एक्सक्लामेटरी साईन असतं, म्हणजे वाक्यात पॅसेजमध्ये कुठेही जरी आले तरी त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह असतं, एक्सक्लामेटरी साईन असतं. त्याच्यामुळे ओळखणं सोपं जातं. काय आहेत या? अचानक तोंडातून बाहेर पडलेल्या भावना आहे, सडन एक्सप्रेशन आहे. याच्यामध्ये मग काय काय एक्सप्रेस करतो आपण? तर कधी आनंद एक्सप्रेस करतो, कधी दुःख एक्सप्रेस करतो, कधी आश्चर्य व्यक्त करतो म्हणजे सरप्राईज असतं, कधी पेन असतो. आपण आता ठेच लागले आपण काय म्हणतो, आई ग, म्हणजे असं म्हणतो ना, तसं इंग्लिशमध्ये मग ते पेन दाखवण्यासाठी, पेन म्हणजे लिहायचं नाही, इथं पेन आणि पेन मधला फरक आहे. पेन एक लिहायचा असतो आणि दुसरा PAIN, पेन म्हणजे त्रास, असा त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा आहे अँगर. अँगर म्हणजे राग दाखवण्यासाठी किंवा अप्रुव्हल, एखादी गोष्ट सहमत असणं आहे हे दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आता याचे मी काय केले, टाइप्स आणि एक्झाम्पल कंबाईन केलेत. ओके, आता टाइप, देअर आर 8 टाइप्स ऑफ इंटरजेक्शन. किती प्रकारचे इंटरजेक्शन आहे? 8 टाइपचे. इंटरजेक्शन एकच आहे, पण टाइप्स का दिलेत? तर कुठल्या वेळी कुठले इंटरजेक्शन वापरले, म्हणजे भावना कुठली आहे? समजा जॉय आहे, इंटरजेक्शन ऑफ जॉय पहिला टाइप आहे. मग जॉयचा कधी वापरतो? जेव्हा आपण खूप हॅप्पी असतो, हॅपीनेस दाखवायचा आहे, किंवा एखाद्याला प्लेजर, आनंद झालाय असं दाखवायचंय, किंवा एखादी एक्साइटमेंट जी आहे ती दाखवायची आहे, ते शो करण्यासाठी आपण इंटरजेक्शन ऑफ जॉय वापरतो. एक्झाम्पल बघूया. हुर्रे, वी ओन द मॅच. वाव, दॅट्स अमेझिंग. या हुर्रे मधून काय कळलं की एक्सप्रेशन, म्हणजे आपण त्याला काही शब्दाला अर्थ नसतो, त्याचं काही ग्रामॅटिकली त्याचं मिनिंग नाही होत, पण आपण हे एक्सप्रेशन आनंद दाखवण्यासाठी, एखादी गोष्ट जिंकलोय असं दाखवण्यासाठी वापरतो. नंतर वाव, दॅट्स अमेझिंग. इप्पी, इप्पी, आवर हॉलिडे बिगिन्स टुडे, म्हणजे चला आमच्या आजपासून सुट्ट्या सुरू झाल्यात. आता नेक्स्ट टाइप आहे इंटरजेक्शन ऑफ सॉरो. सॉरो म्हणजे काय? दुःख. याच्यामध्ये आपण ग्रीफ, पेन, रिग्रेट हे 3 भावना शो करण्यासाठी आपण इंटरजेक्शन ऑफ सॉरो वापरतो. एक्झाम्पल बघा. अलास, ही फेल्ड द एक्झाम, म्हणजे तो परीक्षेत नापास झाला. आपण मराठीत म्हणतो अरे रे, परीक्षेत नापास झाला. ओ नो, आय लॉस्ट माय वॅलेट, अरे बापरे, मी माझं पाकिट विसरलो. आता मराठीतले एक्सप्रेशन वेगळे, या शब्दाला जसे तसे मराठीत शब्द नाहीत, हे आहे असेच लक्षात ठेवायचे. ओ नो म्हणजे काय, की ते आपल्याला म्हणजे काहीतरी दुःख झालंय. काय दुःख झालंय? पाकिट हरवल्याचं दुःख झालंय. तर ओ नो या शब्दाने काय कळते, की तुम्ही काहीतरी लूज केले, लॉस झालंय तुमच्याकडनं. तर काय लॉस झालंय? वॅलेट लॉस झालंय. व्हॉट अ सॅड स्टोरी. ह्या आणि काय कळतं, की त्याच्यामध्ये तुम्हाला सॉरो, तुमचा म्हणजे ही जी सॅड स्टोरी ऐकून तुमच्या मनाला दुःख झालं, हे या 2 शब्दामुळे आपल्याला कळतं. इंटरजेक्शनचा 3rd टाइप आहे इंटरजेक्शन ऑफ सरप्राईज. सरप्राईज म्हणजे काय? आश्चर्य. याच्यामध्ये आपण काय करतो? शॉक, अमेजमेंट, अनएक्सपेक्टेड फिलिंग शो करण्यासाठी आपण सरप्राइजेस, इंटरजेक्शन ऑफ सरप्राइजेस वापरतो. ओ, इज इट यू, अरे हा तू आहेस. व्हॉट, यू आर लिव्हिंग टुडे, काय तू आज चाललायस. ई, हाऊ डिड दिस हॅपन, हे कसं झालं, हे असं विचारण्यासाठी, म्हणजे आपण सरप्राईज जे आहेत ते शो करण्यासाठी आपण ओ, व्हॉट, ई हे सगळे इंटरजेक्शन वापरतो. आता पुढचा जो टाइप आहे, टाइप 4, इंटरजेक्शन ऑफ अप्रुव्हल. कुठे वापरतो आपण? तर ते आपण काय करतो, तिथे अप्रिशिएशन, प्रेज किंवा ऍडमिरेशन, एखाद्याचं कौतुक करायचंय, एखादी अप्रुव्हल द्यायचंय, किंवा एखाद्याचं आपण ऍप्रिशिएशन म्हणजे काय? कौतुक करणे. प्रेज म्हणजे पण कौतुक. ऍडमिरेशन म्हणजे त्याचे एखादे वाखाणणी करणे, त्याला शाबासकी द्यायची, तर आपण त्यासाठी हे शब्द वापरतो. पहिला बघा, ब्रावो, वेल प्लेड, वाव किती छान खेळलात, असं ते दाखवण्यासाठी. वेल डन, यू डिड अ ग्रेट जॉब, खूप छान काम केलंय. वेल डन या शब्दाने काय कळतं, की केलेलं काम कसं होतं? उत्तम होतं. एक्सलेंट याचा पण अर्थ उत्तम होतो. युअर आन्सर इज करेक्ट, तुझं उत्तर बरोबर आहे. तर हे सगळे ब्रावो, वेल डन, एक्सलेंट हे सगळे इंटरजेक्शन ऑफ अप्रुव्हल किंवा प्रेजेस आहे. आता 5th टाइप इंटरजेक्शनचा, इंटरजेक्शन ऑफ अग्रीमेंट. याच्यामध्ये आपण अग्रीमेंट, अग्री आहोत हे दाखवण्यासाठी करतो, किंवा डाऊट असेल, डाऊट किंवा हेजिटेशन. हेजिटेशन म्हणजे काय, की एखादी गोष्ट सांगताना आपल्याला आपण अडखळतो, किंवा ती सांगताना आपल्याला हे होत नाही, तर मग त्यासाठी आपण काय करतो? इंटरजेक्शन ऑफ अग्रीमेंट वापरतो. आता बघा, येस आय एम अग्री विथ यू, हो मी तुझ्या बरोबर अग्री आहे.
लेट मी थिंक. आता आपण ते शब्द मराठीत तर खूप वेळा वापरतो, करतो. तसंच इंग्लिशमध्ये पण HMM असा शब्द आहे. आणि हे अग्रीमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीची सहमत असण्यासाठी किंवा त्याला थोडा वेळ मागून घेतला तर आपण करतो. तर तो जो आहे लेट मी थिंक. वेल आय एम नॉट शुअर म्हणजे ठीक आहे, मी खात्रीने सांगू शकत नाही. म्हणजे इथं डिसएग्रीमेंट किंवा अग्रीमेंटचं डाऊट असं सांगितलेलं आहे. 6 नंबरचा टाईप आहे इंटरजेक्शन ऑफ डिसअप्रुव्हल, अँगर अँड डिसलाईक दाखवण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचे आपण सहमत नाहीये किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आलाय किंवा ती आवडत नाही हे दाखवण्यासाठी आपण हे एक्सप्रेशन वापरतो. फी दॅट्स व्हॉट रूड. शेम म्हणजे लाज वाटणे. शेम यू आर चिटेड. लाज वाटते तू चिटिंग केली. आता हा टट म्हणजे काय असं करतो ना आपण, असं करताना तर तो आहे तो. दॅट्स नॉट राईट म्हणजे आपण म्हणतो चुकलंय तुझं असं जो उच्चार करतो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. दॅट्स नॉट राईट म्हणजे ते काय आहे, रॉंग आहे हे दाखवण्यासाठी. आलं लक्षात. आता इंटरजेक्शनचा 7 टाईप काय आहे, इंटरजेक्शन ऑफ अटेन्शन कॉलिंग. म्हणजे एखाद्याला बोलवण्यासाठी किंवा त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला इंटरजेक्शन ऑफ कॉलिंग असं म्हणतात. बघा, हे लिसन टू मी म्हणजे त्याचं लक्ष, समोरचा माणूस आहे, हे लिसन टू मी माझं ऐक ना. किंवा हॅलो इज एनीवन हिअर. इथं कोणी आहे का, नवीन एखाद्या शॉपमध्ये गेलो कोणी दिसत नाही मग आपण काय म्हणणार, असं वाजवणार किंवा म्हणणार हॅलो कोणी आहे का इथे. तसं हॅलो इज एनीवन हिअर. लुक द बस इज कमिंग. बघ अटेन्शन करतोय की आता सगळेजण थांबलेत क्यू मध्ये आणि बस आली. हा पहा ती बस आलेली आहे. लुक म्हणजे पहा. द बस इज कमिंग. आता इंटरजेक्शनचा लास्ट टाईप आहे 8 नंबरचा इंटरजेक्शन ऑफ पेन. याच्यामध्ये फिजिकल पेन दाखवला जातो किंवा डिस्कम्फर्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण कम्फर्टेबल नाहीये, आपल्याला ते आरामशीर नाही त्याच्याने आपल्याला त्रास होतोय हे दाखवण्यासाठी आपण हे एक्सप्रेशन दाखवतो. आउच दॅट्स हर्ट म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा शब्द मराठीत पण वापरला आहे असाच वापरला जातो. माय लेग इज पेनिंग. माझा पाय दुखतोय असं. आऊ कट माय फिंगर. आउट म्हणजे काय झालंय, माझी फिंगर कट झाली, माझं बोट कापलं गेले. तर हे सगळे एक्सप्रेशन होते इंटरजेक्शन मधले. वेगवेगळ्या फिलिंग्ज आहेत, वेगवेगळ्या भावना आहेत, पण एकंदरीत इंटरजेक्शन कशासाठी वापरतात तर आपल्या ज्या मनातल्या सडन एक्सप्रेशन आहे हे दाखवण्यासाठी वापरतात. ओळखणं खूप सोपं आहे कारण याच्यानंतर इंटरजेक्शनच्या वर्ड नंतर एक्सक्लेमेटरी साईननी फॉलो केलं जातं त्याला. म्हणजे त्या शब्दाच्या नंतर एक्सक्लेमेटरी साईन येतं. तो ओळखणं सोपं आहे, वापरणंही सोपं आहे. शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत. ग्रामॅटिकली त्याला असा वेगळा काही अर्थ नाहीये, पण फिलिंग्ज आहेत, भावना आहेत. तर त्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी, वेगवेगळ्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी वेगवेगळे इंटरजेक्शन वापरले जातात. त्यावरून त्याचे 8 प्रकार आहे. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळला असेल. जर काही डाऊट असतील, शंका असतील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. डिस्क्रिप्शन मध्ये एक्सरसाइज दिली ती सोडवा म्हणजे अजून तुमच्या ज्या शंका आहेत त्या पूर्ण म्हणजे निसरण शंकांचं निराकरण होणं म्हणजे एकदम सोपं जाईल तुम्हाला आणि तुमच्या सगळे डाऊट जे आहेत रिझॉल्व्ह होतील आणि तुम्हाला ग्रामरचा टॉपिक नक्कीच चांगला कळाला असेल. तर अशा प्रकारे आपण 13व्या दिवसाचा एंड करूयात. आणि तुम्ही खूप छान सगळेजण प्रतिसाद देतात ते कमेंट्स देतात ते आणि हे सगळे बघून मलाही आनंद होतोय आणि मलाही पुढचे व्हिडिओ करायला म्हणजे खूप नवीन एनर्जी मिळते. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.